तर इथे वांग्याचं भरीतनं आपण डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आणि वरतून डेकोरेशनसाठी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। हां, तर चला आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे। काळं जे वांगं मिळतं ना, मोठं साईज असतं ते मी आज शाळेतून येता येता नेमकं आणलं आणि त्याची मी आज तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे। 2 टोमॅटो, 1 कांदा, मिरची, लसूण आणि मसाले तर आपले नेहमीचे असतात तेच टाकणार आहे, पण मस्त एक वांगं मी घेतलेलं आहे आणि आता ना ते स्वच्छ धुतलं आणि इथे ना आता मधून आपण कट मारून घेणार आहे। आधी ना किडलेलं वगैरे आहे का ते बघून घ्यायचं व्यवस्थित। आता हे वांगं आहे ना, त्या वांग्याच्या बरोबर मधोमध मी कट करून घेणार आणि त्याच्यामध्ये ना आपण खूप सारा असा लसूण भरणार आहोत। प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते, मी तुम्हाला दाखवते ही पद्धत माझी वेगळी आहे। तर असं चारी साईडने मी अशा चिरा पाडून घेतलेल्या आहेत आणि आता आपण त्याच्यात भरणार आहोत छोटे छोटे अशा लसूण। तुम्हाला अद्रक हवे असेल तर अद्रकही टाकू शकता। तर मी ना ह्या चारी साईडला ना अशी लसूण भरून घेते। का सांगू, जेव्हा आपण हे गॅसवर भाजणार ना तेव्हा ती लसणीचा स्वाद आहे ना त्या वांग्यामध्ये उतरणार आहे। आणि आता हे वरतून मी तेल लावून घेतलेलं आहे। हे टोमॅटोलाही तेल लावून घेतलं आहे, कारण टोमॅटोही आपल्याला भाजायचे आहेत। भाजल्यावर टोमॅटोचे साल काढायचे, जसं आपण वांग्याचं साल काढणार तसं। एक 7-8 मिनटामध्ये वांगं भाजून झालेलं आहे, टोमॅटोही भाजून झालेले आहेत आणि आता मी त्याच्या वरची जे साल आहे ना ते आता काढून घेणार आहे। ह्याच्या आतली लसूणसुद्धा छान अशी भाजल्या गेलेली आहे, त्याचा वास पण इतका छान येतो आहे ना, काय सांगू तुम्हाला। आता हे ना हळूहळू मी सगळं वांग्याचं साल्ट आहे ना जे करपलेलं आहे ते काढून घेणार। टोमॅटोचंही तेच करायचे आपण। बघा किती छान दिसतंय टोमॅटो, आतून लाल आणि वरतून काळी पडलेली साल आहे ना ती आता आपण काढणार। आणि जसं आपण स्मॅश करणार ना वांगं, तेव्हा त्याच्याबरोबर ते लसूण पण स्मॅश होणार आणि टोमॅटोही स्मॅश करायचा आहे आपण। आता हे ना छान असं चमच्याने वगैरे ना, गरम गरम असेल ना तेव्हाच करा, वाफा येत आहेत बघा तुम्ही। ॲक्च्युली तेव्हाच ना खूप छान असं स्मॅश केलं जातं ना, त्यामुळे। तर छान असं बारीक करून घ्यायचं आहे दाबून दाबून टोमॅटो आणि वांगं, त्याच्याबरोबर ते लसूण पण होणार। आणि एका साईडला आपण आता फोडणीची तयारी केलेलीच आहे। हे ना एकदम बारीक करून घेते आम्ही। ही मिरची बघा। आता इथे कढई ठेवते गरम करायला, सगळं एकजीव झालेलं आहे। कढईत तेल टाकते गरम करायला आणि नेहमीप्रमाणे आपली जिरं मोहरीची तडतडून फोडणी टाकायची आहे। थोडंसं लसूण टाकून घेतलेली आहे, कुटून घेतलेली आहे। आणि आता ह्याच्यामध्ये कांदा टाकते। कांदा बारीक कापलेला असावा, फक्त एकच घेतलेला आहे कांदा। टोमॅटो काय आपण त्याच्यात घेतलेला आहे। आणि आता मसाले मी ॲड करते। फक्त एकच मिरची आपण टाकलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला भाजी तिखटच पाहिजे, त्याच्यामुळे लाल मसाला, हळद, गरम मसाला, हिंग टाकायचं आहे। हे सगळं थोडं थोडं प्रमाण करून टाकायचं आहे। परत हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे सर्व। चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे आणि आता आपण जे वांग्याचं भरीत स्मॅश केलेलं आहे ना ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। आणि परत ते मसाला आणि हे वांगं एकजीव करून घेणार मिश्रण। हे बघा, ह्याच्याबरोबर तुम्ही तांदळाची भाकरी खाल्लात ना, अप्रतिम लागते। एकत्र एकजीव स्मॅश करून घ्यायचं आहे पूर्ण। ते इथे वांग्याचं भरीत होत आलेलं आहे। साधारण 5-1 मिनटं परत थोडंसं वाफवून घेतलं तरी चालेल आणि घ्यायचंच आहे। ऑलरेडी सगळं तर शिजलेलंच आहे त्याच्यामध्ये, अगदी फक्त वाफ काढून घ्यायची, म्हणून आपण झाकण लावून घेऊया। हां, मस्त सुगंध सुटलेला आहे। आता वरतून आपण कोथिंबीर टाकून घेऊ। थोडासा गरम मसाला टाकून घेतला आहे आणि कोथिंबीर। तर ही आपली
वांग्याचं भरीत झालेलं आहे. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते, मी अशी दाखवलेली आहे. तर कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हां, या जेवायला भाकरी आणि वांग्याचं भरीत, काही जण ठेचा बोलतात ह्याला, म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी भाषा असते. आम्ही वांग्याचं भरीतच बोलतो, म्हणजे छोटी वांगी नाही तर ह्याला पण भरीतच बोलतो. तर चला, आपली भाजी झालेली आहे. बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी. आणि हां, कमेंट्स नक्की द्या, तुमचे कमेंट्स वाचले की मलाही बरं वाटतं.